ठाकरे विरुद्ध भाजपचे सगळे. शिंदे आणि ठाकरे यावेळी बरोबरीने खेळणार. वातावरण दोघच फिरवतील. 10 दिवसांमध्ये 40हून अधिक सभांचं नियोजन. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पीयूष गोयल यांच्यासह अनेक केंद्रीय नेते आणि मंत्री मुंबईत तळ ठोकणारे. आणि त्यांच्या विरुद्ध 2 ठाकरे. मोठ्या संघर्षानंतर भाजपा आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं 90 जागा आपल्या पदरात पाडून घेतल्या. निवडणुकीसाठी अवघे 14 दिवस शिल्लक राहिलेत. उमेदवारांकडून प्रचाराला सुरुवात झाली. यासाठी शिंदेंनी कोकणातील शिलेदारांना मैदानात उतरवलंय. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिंदेंनी उद्धव ठाकरेंचे वर्चस्व असलेल्या भागांमध्ये लक्ष केंद्रित केलंय. कोकणातील शिलेदार निलेश राणे यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली. उमेदवारांसाठी स्टार प्रचारक म्हणून निलेश राणे मैदानात असणारे. याशिवाय उद्योग मंत्री उदय सामंत, गृहराज्यमंत्री योगेश कदम, रोजगार मंत्री भरत गोगावले हे बडे नेते देखील उमेदवारांसाठी निवडणुकीच्या मैदानात असणार आहेत. मुंबई महापालिकेतील उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची सत्ता उलथवून टाकण्याचे भाजपचं उद्दिष्ट आहे. आणि त्याच दृष्टिकोनातून भाजप अधिक प्रचार सभा आणि मेळावे घेण्यावरती भर देणार आहे. फडणवीस यांच्याही मुंबईत सभा होतील. दररोज किमान 3 ते 4 सभांचं नियोजन आहे. फडणवीस हे राज्यभरात दौरे करणार आहेत आणि उत्तर भारतीय मतांच्या दृष्टिकोनातून योगी आदित्यनाथ यांच्यासह अनेक नेतेही मुंबई, ठाणे, मीरा भाईंदरमध्ये सभा घेण्यासाठी पाचारण करण्यात येणार असल्याची माहिती समजते. तर दुसरीकडे दोन्ही ठाकरे मैदानात असतील. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या संयुक्त सभा मुंबईसह MMRA भागांमध्ये होतील. पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्ये संयुक्त सभा होतील. त्यानंतर शिवतीर्थावर होतील. सभांची संख्या फार नाहीये. मीरा भाईंदर, ठाणे, कल्याण आणि डोंबिवली या ठिकाणी 2 सभा आणि नाशिक येथेही संयुक्त सभा होतील. त्यानंतर उद्धव ठाकरे संभाजीनगर येथे सुद्धा जाणार आहेत अशी माहिती शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांनी दिली आहे. प्रश्न असा तयार झालेला आहे की यावेळी नेमकं निवडणुकांमध्ये विरोधक कोण? मुंबईमध्ये समजून चालूयात की ठाकरे विरोधक आहेत. पुण्यामध्ये समजून चालूयात की शिवसेनेसाठी उद्धव ठाकरेंसाठी शरद पवार विरोधक आहेत. शरद पवारांच्या विरोधात अजित पवार नाही आहेत, पण भाजप आहे. म्हणजे सध्या राजकीय खिचडी झाली आहे. तिकडे जर पुणे महानगरपालिका असो किंवा पिंपरी चिंचवडचा विचार केला तर पुण्यामध्ये बाणेर बालेवाडीमध्ये बालवडकरांची उमेदवारी नाकारणं किंवा लहू बालवडकरांना उमेदवारी देणं, अमोल बालवडकरांनी भाजपा विरोधात शड्डू ठोकणं, या सगळ्या गोष्टी सांगतात भाजपला अँटी इन्कम्बन्सीचा फटका बसेल. इकडे जर भोसरीचा विचार करायचा ठरला तर तिकडे राहुल जाधव असतील किंवा मग वसंत बोराटे असेल यांच्यात जुपली. मला लढायचंय तर राहुल जाधवांविरोधातच लढायचंय, पण ऐनवेळी त्यांनी फॉर्मच बदलला, जागाच बदलली अशी भूमिका बोराटेंनी घेतली आहे. आणि राहुल जाधव हे वसंत बोराटेंपासून पळ काढण्याची भूमिका स्वीकारतायत. मुंबईचा जर विचार करायचा जर ठरला तर अनेक जण रडतंय, करतंय, कोणी उपोषण करतंय, कोणी भाजपला चॅलेंज करतंय. अशा सगळ्या प्रसंगांमध्ये ही महानगरपालिका निवडणुका ज्या आहेत त्या पार पडणार आहे. मग नाशिकपासून तर अहिल्यानगर जिल्ह्यापासून संभाजीनगरपासून ठाणे, पालघर, मुंबई अनेक ठिकाणी जिथे जिथे निवडणुका लागणार आहेत तिथे लक्षात घ्या विरोधक कोणीच नाहीये. आपापसातच हे भिडणारे एकमेकांची चुनी धुनी काढणार आहेत. पण यावेळी एकनाथ शिंदे संपतील असं म्हणायला जागा उरणार नाहीये. कारण लक्षात घ्या 2 ठाकरे, एकनाथ शिंदे आणि तिसरीकडे भाजप आणि शिंदे गट काही ठिकाणी युती करतात. नवी मुंबईमध्ये स्वतंत्र लढणार आहेत. इकडे 2 ठाकरे आहेत. 2 ठाकरे एकत्र आलेत, मात्र ठाकरेंचे उमेदवारच पळून गेलेत. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये एकनाथ शिंदेंना स्कोप घेण्याची संधी यावेळी आहे. पण यावेळी मुंबईमध्ये जर ठाकरेंनी जर आपली सरशी दाखवली नाही तर ठाकरे मात्र या निवडणुकांमधून कायमचे संपतील यावरती कुणीही आता वादविवाद करू शकत नाही. आत्ताच्या घडीला माझं वैयक्तिक मत असं आहे की शिंदे जे आहेत ते ओव्हरटेकच्या भूमिकेमध्ये येतील. ठाकरे आणि शिंदेंच्या जागाच ठरवणार की कोण कोणाचा निवडणुकांमध्ये बाप ठरणार. या सगळ्या भूमिकांकडे तुम्ही कसं पाहता? राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा एकत्रित करिश्मा किती काळ चालू शकतो आणि हा करिश्मा टिकून राहील का? राज ठाकरे, उद्धव ठाकरे एकत्र आलेत, मात्र उमेदवार शेवटच्या क्षणापर्यंत समोर आले नाही. अनेक लोकांची नाराजी दिसून आली. अनेक ठिकाणी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची जागांवरती एकमत न झाल्याच्या बातम्या समोर आल्या. आणि दुसरीकडे तर ठाकरे आणि राज ठाकरे दोघांचेही जे मुंबईमध्ये असणारे उमेदवार होते तेच भाजपामध्ये गेले. काही ठिकाणी तर असंही घडलंय की उद्धव ठाकरेंनी एबी फॉर्म दिला, एबी फॉर्म घेतला आणि दुसऱ्या दिवशी भाजपचा एबी फॉर्म घेऊन प्रचार केला किंवा उमेदवारी अर्ज दाखल केला. पुण्यामध्ये ही तीच परिस्थिती आहे. पुण्यात पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांनी भाजपचं होऊन दिलं आणि यांच्यातील जे गळतील ते आपल्या गळाला स्वतः फोन लावून घेतले.
मग अमोल बालवडकर असो किंवा अन्य बरेचसे जवळजवळ 9 ते 10 मोठे प्रवेश जे आहेत ते अजित पवारांनी आपल्या पक्षात घेतले, भाजपचे गळून दिले आणि लगेच आपल्या गळाला लावले. या भूमिकेत अजित पवार शरद पवार पुणे पिंपरी चिंचवडमध्ये एकत्र आहेत. तिथे काही करिश्मा चालेल का? या सगळ्या घडामोडींकडे तुम्ही कसं पाहता? कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा. 2 ठाकरे विरुद्ध योगी आदित्यनाथ, पियुष गोयल, अनेक मंत्र्यांची सरबत्ती होणार आहे. नितीन गडकरी असणार आहेत. अनेक लोक मुंबईमध्ये कदाचित तळ ठोकून बसतील. म्हणजे 2 ठाकरे विरुद्ध भाजपचे सगळे, शिंदेचे सगळे, असं काहीसं चित्र असणार आहे. यामध्ये 2 ठाकरे तरतील की बुडतील? कमेंट करायला विसरू नका. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.